ती पण आज बऱ्याच दिवसानंतर शाळेत गेली होती. आज तिला घ्यायला चालली आहे. 11 वाजेपर्यंत शाळेचा टाईम आहे तिचा. रुहीला घ्यायला जात आहो. 11ला सुटत आहे तिची शाळा. आता 8 ते 11 टायमिंग झालेला आहे शाळेचा. चला पाहूया. ही आहे शाळा. शाळेला सुट्टी व्हायचीच आहे. 5 मिनिटं टाईम आहे 11 वाजायला. तरी यायचेच आहेत मुलं बाहेर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? ठीक असाल? ठीकच राहा. स्वतःची काळजी घ्या, परिवाराची काळजी घ्या. फ्रेंड्स, आत्ता वाजले आहे 5:15. आमची रुही झोपलेलीच आहे. ती 3:30-4ला झोपली. कारण शाळेतून आल्यानंतर तिने जेवण वगैरे करून मस्ती केल्यानंतर ती 3-3:30ला 4पर्यंत झोपली. आता झोपूनच आहे. उठली की मग अजून रात्री पुन्हा लवकर झोपणार नाही आहे. चला, आता मुंगण्याच्या शेंगा घेतल्या आहेत मी, अर्धा किलो. आमच्याकडे सर्वांनाच आवडतात ह्या. आता मी शिलून राहिली आहे त्याला. खूप पौष्टिक पण राहतात ह्या. सगळ्यांनाच आवडते आमच्याकडे. शरीरासाठी खूप पौष्टिक आहेत ह्या. करत जा. आणि टेस्टी पण भाजी लागते याची, खूप छान. स्वप्नीलचे काम चालूच आहे, ऑफिसचं काम. थोडा मोबाईलवर फोनवर बोलून राहिला आहे तो. इधर क्या कर रहे उधर? क्या कर रहे उधर? हाँ, चल आजा फिर इधर. चल, रोटी सब्जी देती ना तुझे. आना तो. क्या होना? हाँ, क्या होना? भूख लगी? हाँ, तो क्या होना? तो भूक लगी तो क्या होना? रुही आमची आता हिंदी बोलायला लागली आहे. चला, रुहीचे आजोबा यायचेच आहे. 7:30 वाजलेले आहे. स्वप्नीलचं काम चालूच आहे ऑफिसचं. 7:30 वाजले. स्वयंपाक वगैरे झाला आहे. प्रांजूचा मुंगण्याच्या शेंगा, भात, वरण भात, भाजी. आता रुही जेवण मागत आहे. ए, खाना दे म्हणत आहे रुही. काय पाहिजे मग तुला? खाना. वाटीमध्ये आहे ना. एरू, काय पाहिजे? भूक लग गई. रुही म्हणत आहे भूक लग गई. आता शाळेमध्ये जाते तर हिंदी वर्ड यूज करते आता रुही आमची. फ्रीज मध्ये ठेवलाय. रुच आजा आजा इधर आजा. मग सांग सांग भोला राम. कसं गाणं आहे ते? शी, तसं नाही करत. काय त्या दिवशी ते होई ना प्रसाद. अर्धही नाहीये तर काय 10-12 आणले होते का तू? हा, मग त्या दिवशी वाटला नाही का प्रसाद सगळ्यांना? 2 प्रसाद त्याच्यासोबत दिले पेढे. चला, मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.